सदवन्धियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 82 बघतोय. ओ भोगमिंदियेहिं य इंदियकाया मनोयकं माणि जंहवदिमुत्तमण्णं तं सौवं पोग्गलं जाणे. इंद्रियांच्या द्वारे भोगण्यायोग्य सर्व भोग व उपभोग पौद्गलिक आहेत. इंद्रिय, शरीर, मन, कर्म आणि अन्य जे काही मूर्तिक द्रव्य आहेत ते सर्व पुद्गल आहेत, जड आहेत, जीवापासून भिन्न आहेत असं सांगितलं. मग मी तुम्हाला काय विचारलं होतं की या गाथेमध्ये कुठले कुठले सिद्धांत लावू शकतो. त्या दिवशी आपण उत्पादवे ध्रुव लावलं. परमाणूमध्ये सुद्धा उत्पादवे ध्रुव आहे. किंवा निश्चयाने आणि व्यवहाराने त्या परमाणूमध्ये किंवा पुद्गलामध्ये कुठले कुठले नय लागतात हे पण लावलं. आता थोडंसं वेगळ्या व्ह्यूनी सांगतायत. कोण आहेत? अनिता काकी, दीपाली भाभी, सोनल. तर ज्ञान कोणकोणत्या ज्ञानाने कोणत्या पुद्गलाला आपण ग्रहण करू शकतो हे बघितलं होतं. थोडंसं अर्धवट राहिलेलं ते टॉपिक. जसं म्हटलं स्थूल पुद्गलाला मतिश्रुत ज्ञानाने जाणू शकतो आपण. म्हणजे स्थूल पुद्गल आहे ते मतिश्रुत ज्ञानाचा विषय होऊ शकतो. त्याला स्पर्श करू शकतो. त्याला त्याच्यामध्ये कमी जास्तपणा काय म्हणायचं त्याला त्याचा भेद करू शकतो. त्याचा संघात करू शकतो. हे सगळं आपल्याला मतिश्रुत ज्ञानाने दिसतंय, जाणता येते. त्याचे सामान्य विशेष भेदसुद्धा जाणू शकतो. हे मतिज्ञानाचा विषय आहे स्थूल पुद्गल म्हणजे स्कंद म्हणा. अवधी, मनपरे ज्ञान आणि केवल ज्ञानाचा विषय सूक्ष्म पुद्गल आहे. सूक्ष्म पुद्गल, त्याचं परिणमन, त्याचं अस्तित्व हे सगळं जाणायचं असेल तर नियमाने अतींद्रिय ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणजे ते कुठलं तर मनपरे ज्ञान, अवधी ज्ञान आणि केवल ज्ञान. त्या ज्ञानामध्ये सूक्ष्मता आहे किंवा त्याची अधिक विशुद्धी असल्याकारणाने या अवधी मनपरे ज्ञानधारी मुनींना किंवा केवल ज्ञानींना त्याचं विशेष ज्ञान होऊ शकतं. प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकतं. अवधी मनपरे हे एकदेश प्रत्यक्ष आहेत आणि केवल ज्ञान हे सकल प्रत्यक्ष आहे. पुढं हे प्रत्यक्ष ज्ञानाने सांगितलं. आता परोक्ष ज्ञानाच्या भेदाने आपण काय जाणू शकतो आणि कसं जाणू शकतो सांगा. जसं की स्मृती, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान ह्यांच्याद्वारे पुद्गलाला कसं जाणतो किंवा जे काय आता गाथेमध्ये आलेला विषय आहे त्यातलं कुठल्या विषयाला तुम्ही परोक्ष ज्ञानाने ग्रहण करता. व्हिडिओ ऑन ठेवा की. म्हणजे गाथेत त्यांनी सांगितलं त्यात कुठले कुठले ज्ञान लागतात परोक्ष ज्ञानापैकी. स्मृती, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान, आगम, प्रमाण, नय कुठले कुठले ज्ञान लागतात. बोला. जे काही इंद्रियांच्या द्वारे भोग्य आहेत ते पुद्गल आहेत आणि मग हे सगळे सांगितले ते अन्य सगळे द्रव्य सुद्धा पुद्गल आहेत. हे सगळं वर्णन केलं. मग ह्याच्यातून त्यांना कुठल्या ज्ञानाची सिद्धी करून दाखवायची आहे, कुठलं ज्ञान सिद्ध होतं.
बोलताय का कोण? मतिज्ञानच, मती आणि श्रुतज्ञान. हा ना, परोक्ष ज्ञानातनं कुठल्या ज्ञानाची सिद्धी होती असं मला विचारायचं आहे. मतिश्रुत ज्ञान आहेतच की, परोक्ष भेद त्याच्यातच येतात. प्रत्यक्ष आहेत आणि मनाचे विषय आहेत. म्हणजे उपभोगल्यानंतर जर आपण त्याची स्फूर्ती केली किंवा मग प्रत्यक्ष ज्ञानाने ते असं होतं, असंच होतं, असं नव्हतं, ह्याच्यापेक्षा वेगळं होतं, असं करू शकतो. नाही नाही, आता पुद्गलाला विषय करून जाण्याचं आहे. तर समजा आता त्यांनी सांगितलंय ना गाथेमध्ये, जम हवदी मुत्तमण्णम तम सौवम पोगलम जाणे. मग आता जे काही हे उपभोग्य विषय आहेत, इंद्रिय, काय, मन वगैरे आहेत, याच्या समान अन्य सर्व जे आहेत ते मूर्तिक द्रव्य पुद्गल आहेत असं सांगायचं आहे. मग याच्यामधून त्यांनी सादृश्य प्रत्यभिज्ञान सांगितलं. कसं? मूर्तिक आहे म्हणून, बाकीचे पण मूर्तिक. हा, याच्या समान अन्य सर्व सुद्धा मूर्तिक आहेत. म्हणजे आता एक समजा घेतलं काय, उपभोग्य विषय मूर्तिक आहेत, त्याच्या समान अन्य सर्व द्रव्य सुद्धा मूर्तिक आहेत असं जे सांगितलं गेलं ना, तर त्याच्यातून सादृश्य प्रत्यभिज्ञानाची सिद्धी होते. वै सादृश्यांनी काय सांगणार? हे मी भोगलं होतं त्यापेक्षा हे वेगळंच आहे. बरोबर. म्हणजे असं सांगू शकतो ना, कुठलाही म्हणजे पदार्थ भोगत असताना. जसं की ती भगवंतांची मूर्ती पाहिली तर त्यांच्यासारखी ही नाही, ही अन्य आहे. किंवा कुठल्या एखाद्या व्यक्तीला पाहिलं तर त्यांच्यासारखा हा नाही, हा काय वेगळा दिसतो, अन्य आहे. जे काय तुमचे विकल्प असतील ते वैसादृश्य. किंवा जे खाण्याचे जे आपले विषय आहेत, रस वगैरे आपण टेस्ट केलं त्याच्यामध्ये तर पुढे जाऊ शकतो. प्रत्येक उपभोग्य इंद्रियांच्या विषयामध्ये सादृश्य आणि वैसादृश्य ज्ञान लावू शकतो. म्हणजे हे त्याच्यापेक्षा भिन्न आहे, हे तसंच आहे वगैरे, एकत्व अशा प्रकाराने तेच आहे. तर वैसादृश्य प्रत्यभिज्ञानाने गर्भित अर्थ काय काढला? हे सर्व जड पुद्गल आहे, त्यापासून मी भिन्न चेतन आत्मा आहे. म्हणजे माझ्यामध्ये त्या पुद्गलाचे गुणधर्म नाहीत, त्यामुळं जीव आणि पुद्गल हे भिन्न भिन्न आहेत, त्यांच्यामध्ये समानता नाही. म्हणून मी जीव आहे, हे सर्व अन्य पुद्गल आहे. पुद्गल जीवापासून अन्य आहे, भिन्न आहे. हे झालं वैसादृश्य प्रत्यभिज्ञान. पुढं सांगा तर्कज्ञान. जीवन्य पुद्गलश्चान्य इत्यसौ तत्व संग्रह. त्यातच मी सार निघालं. बरोबर. इष्टोपदेशमध्ये म्हणजे त्यातून सुद्धा तेच सांगायचे की भिन्नता दाखवली, सदृशता नाही हे सांगितलं, म्हणून वैसादृश्य प्रत्यभिज्ञान लावलं. प्रतियोगी प्रत्यभिज्ञानाने काय सांगणार? तुलना करायची ना त्यात, लहान मोठं वगैरे. हे लहान मोठं आहे, हे लांब आहे, हे जवळ आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे जे काय तुम्ही तुलनात्मक करता ना, त्याला प्रतियोगी ज्ञान म्हटलं. प्रतियोगी प्रत्यभिज्ञान. मग सगळ्या पुद्गलांमध्ये हेच सांगतो, या साडीपेक्षा ती साडी उंच आहे, लहान आहे, किंवा आमचं घर तुमच्या घरापेक्षा दूर आहे, असं वगैरे जे काही तुम्ही सांगता ते प्रत्यभिज्ञानाचा विषय झाला. सादृश्य हे काय प्रतियोगी प्रत्यभिज्ञान. त्यामुळे सादृश्य, वैसादृश्य आणि प्रतियोगी प्रत्यभिज्ञानाने पुद्गलाला जाणलं. पुढं व्याप्तिज्ञान सांगा. जिथे जिथे पुद्गल आहे तिथे स्पर्श रस गंध वर्ण. बरोबर. जिथं जिथं पुद्गल आहे तिथं तिथं मूर्तिकता आहे, जिथं जिथं जडद्रव्य आहे तिथं तिथं ते पुद्गल आहे, अचेतन आहे. म्हणजे जे जे मूर्त आहे ते ते पुद्गल आहे. आता तुमच्या ह्याच्यामध्ये आलं ना गाथेमध्ये शब्द जम हवदी मुत्तमण्णम, तर जे जे मूर्तिक आहे ते सर्व पुद्गल आहे असं जाणावं, असं व्याप्तिज्ञान पण आलं त्याच्यामध्ये. अनुमान. ज्या अर्थी हे रूपी आहे त्या अर्थी हे पुद्गल द्रव्य आहे, किंवा ज्या अर्थी हे जड आहे त्या अर्थी हे मूर्तिक आहे, त्या अर्थी हे पुद्गल द्रव्य आहे, असं अनुमान ज्ञान झालं. झाले का? अजून काय लावायचं? नाही लावले होते आपण. पुरण गलन आहे म्हणून पुद्गल आहे.
शरीर ज्या अर्थी याच्यामध्ये कमी- पुरणगलन होते त्या अर्थी हे पुद्गल द्रव्य आहे. ज्या अर्थी त्याच्यामध्ये उत्पादवे ध्रुव आहे, ज्या अर्थी ते अनादि अनंत आहे, त्या अर्थी हे द्रव्य आहे. म्हणजे पुद्गल हे द्रव्य आहे, ह्याची पण सिद्धी. ठीक आहे. तर असं सगळ्या ज्ञानातून आपल्याला त्या पुद्गलाचा परिचय करून दिला. जसं जीवाला जाणतोय तसंच वस्तुव्यवस्था समजण्यासाठी संपूर्ण पुद्गल द्रव्याचं सुद्धा ज्ञान करून दिलं. तर कहान पंडितांच्या एका प्रवचनमध्ये त्यांनी जरासं भेदविज्ञानासाठी चांगलं वाटलं मला, ते पुद्गलाशी रिलेटेड आहे, ते वाचते. नाही, कहान पंडितांचं प्रवचन आहे हे, बरोबर. श्रीमद राजचंद्रजींची कृती आहे, त्याच्यातून त्यांनी विस्तार करून सांगितलं आहे. आत्मा नित्य है, इस सिद्धांत को भूलकर यह जीव अपने को शरीरादि की योग्यता वाला, रागद्वेष युक्त, पुण्य वाला, बंध वाला मानता रहा है, किंतु उसने अपने को स्वाधीन, निर्दोष, ज्ञाता दृष्टा, पुद्गल से भिन्न माना ही नहीं. काय म्हणले? शरीर समजून घेतलं आणि ज्ञाताधीतम जे आपला हां. स्वभाव आहे. हाँ, तो हमने क्या नाही, मराठी चालते ना, कोण नाही. काय मानलं मी? स्वतःला स्वाधीन, निर्दोष, ज्ञाता द्रष्टा, पुद्गलापासून भिन्न मानलं नाही. इसलिए वह पुद्गल से प्रेम करता है. वह पुण्य, देह आदि द्वारा अपने को पहचानने में हर्ष मानता है. इसलिए पुद्गल से प्रेम करता है, वह पुण्य, देह आदि द्वारा अपने को पहचानने में हर्ष मानता है. देह, पुण्य आदि तो चेतन के सिर पर कलंक स्वरूप है. कलंक को शोभा स्वरूप मानने से उसका छुटकारा कैसे हो? म्हणजे तुम्ही काय करताय की शरीराकडून जीवाची ओळख करताय, शरीराची सुंदरता पाहून, शरीराचं माहिती शोभा बोलताय. पण मांडली की आपलं चांगलं मांडलं त्या शरीराकडूनच, हा. एवढा चांगला. हां, तेच सांगतायत की त्या पुद्गलाकडून स्वतःची ओळख करताय, त्याच्याने स्वतःची महानता मानताय. उलट ते तर कलंक आहे, आणि कलंकाला जर शोभा मानली तर त्याचा नाश कसा होणार, त्याच्यापासून सुटका कशी होणार, हे सांगतायत. देह, पुण्य आदि तो चेतन के सिर पर कलंक स्वरूप है. कलंक को शोभा स्वरूप मानने से उसका छुटकारा कैसे हो? इसलिए सर्वप्रथम तत्व समझने का प्रयत्न करना जरूरी है. 1-2 मिनटं मी दुसरीकडे बसते. काय सांगितलं की पुद्गलाकडून जीवाची ओळख करतो आणि त्याच्यानी शोभा मानतो, हा कलंक आहे. इसलिए सर्वप्रथम तत्व समझने का प्रयत्न करना जरूरी है. आत्मा त्रिकाल शुद्ध, अबंध स्वभाव वाला है. उसे पुद्गल निमित्त से बंध वाला, अपूर्ण, हीन या विकारी मानना सबसे भारी पाप यानी मिथ्या दर्शन है, स्वरूप की हिंसा है और अनंत भव भ्रमण का मूल कारण है. क्या बताया? काय सांगितलं की स्वरूपाची ओळख बाहेरून करतोय तर हेच मोठं पाप आहे, आणि त्या परद्रव्याला स्वतःची शोभा मानतोय, ही सुद्धा एक मोठं मिथ्यात्व आहे, अनंत भवभ्रमणाचं कारण आहे. प्रत्येक पदार्थ सत है वह त्रिकाल होता है, स्वतंत्र होता है. कोई भी वस्तु स्वभाव में विकार स्वरूप नहीं है. जैसे सोना में तांबा हो, उससे सोने का स्वरूप मलिन नहीं होता. उसी प्रकार आत्मा का स्वभाव शुद्ध है, अबंध है. उसे भूलकर जीव ने पर के निमित्त को स्वीकार किया है और माना है कि मैं बंध वाला हूँ, राग वाला हूँ. किंतु यदि ऐसा हो तो जीव कभी बंधन से छूट नहीं सकता.
क्रोध को दूर कर क्षमा नहीं कर सकता, किंतु सच्चे पुरुषार्थी क्षमा द्वारा क्रोध हटा सकते हैं. काय चाललंय? तो पुद्गल द्रव्य आहे ते, त्याचं परिणमन त्याच्यामध्ये आहे आणि आपलं परिणमन स्वतंत्र आपल्यामध्ये आहे. त्याला जाणलं असताना त्या पुद्गलाशी प्रीती राहणार नाही. जो संसार के प्रेम को छोड़कर परमार्थ के लिए निवृत्ति नहीं ले उसका जीवन व्यर्थ है. काय म्हणले सांगा बिजू बाकी? संसार के प्रेम को छोड़कर परमार्थ के लिए निवृत्ति नहीं ले उसका जीवन व्यर्थ है. किसका? मेरा. हा ना. असं मला वाटलं तुमचं म्हणणं मला सांगणार आहे. मग संसाराचं प्रेम कमी झालंय का आपलं? त्याच्याविषयी बघा ना पुरुषार्थ करून की कशा रीतीने वैराग्य वाढणार आहे. राग का झालाय हो संसारामध्ये आपल्याला? कारण दिवस रात्र ज्ञानाचा विषय पुद्गल आहे. काय शरीर आहे, परिग्रह आहे, परिवार आहे, ह्याच्यामध्येच आपलं निरंतर ज्ञान आपण त्याच्यात घालवतोय. तर कसं वैराग्य येणार आहे आणि कशा रीतीने निर्मोहता प्रगट होणार? म्हणून सांगतात संसाराचं प्रेम सोडायचं तर परमार्थासाठी निवृत्ती घेणं आवश्यक आहे, अन्यथा जीवन व्यर्थ आहे. जिसने अपने पूरे जीवन में आत्मा संबंधी विचार और सत्समागम नहीं किया उसे आत्मा की रुचि कैसे हो. मग काल मला एकांनी विचारलं होतं असं की म्हटले आजकाल असं अनेकांचं झालं ना की शेवटी त्यांचा अंत जवळ आलाय म्हटल्यावर त्यांना दीक्षा दिली आणि मग त्यांना साधता आलं. असं अनेकांच्या बाबतीत झालं. मला एकाने काल विचारलं की असं शेवटच्या समयाला त्यांना ज्ञान नसतं, काय धर्माबद्दल माहीत नसतं, मग ते किती योग्य आहे असं दीक्षा देणं? त्यांना त्याच्याबद्दल कदाचित त्यांची काय आकुलता असेल अंतरंगातून, कदाचित त्यांना शक्य नसेल आणि तुम्ही दीक्षा देता. मग तुम्ही कॅपेबल माणसांना द्या, असं मरणासन्न जीवांना का देता? का द्यायची असं मला एकांनी विचारलं. सांगा उत्तर. दीदी बरोबर, एकदम बरोबर आहे. जर पहिल्यापासून जर धर्मसाधना नसेल तर शेवटी होत नाही. खूपच एकदम विरळ होऊ शकतात, 1% असू शकेल फार फार तर. ठीक आहे की राजमार्ग हाच आहे. राजमार्ग हा आहे की तुम्ही चांगल्या अवस्थेमध्ये आयुष्यभरासाठी साधना करा, उत्कृष्ट आहे. पण नाही केली तुम्ही, आता तुमचा अंत जवळ आलाय, तुम्ही काय करणार? संस्कार तर ते होत आहेत ना. म्हणजे सजग अवस्थेमध्ये त्याला दीक्षा दिली, म्हणजे त्याला सांगूनच दिले की ती दीक्षा काय स्वरूप आहे हे समजून जर दीक्षा दिली तर मग ती योग्यच मानावी लागेल ना. कारण ते विरक्तीचे संस्कार तर तिथं त्या जीवाजवळ झाले की नाही की कसं आहे दीक्षा म्हणा किंवा म्हणजे हे योग्य नाही, म्हणजे मी आहार म्हणा, म्हणजे या ज्या संज्ञा तर ते माझं स्वरूप नाही. मी तर एक म्हणजे कसं आहे ज्ञानमय आहे, ज्ञानानंद स्वभाव आहे, म्हणजे असं जर स्वरूप जाणून विरक्त झाला ना तो निदान सोडला की नाही, त्यांनी सोडण्याचे भाव तर झाले की नाही त्या समयात. आता विचार दीक्षा दिली जाणार ना की बाबा म्हणजे ह्या सर्व आपण आता तू वेगळं केलंय तुला, म्हणजे दीक्षा काय आहे हे सांगून तर दीक्षा दिली जाणारच. करून घेतो ना आपण असं. आणि दुसरं असं पण पॉइंट असू शकतो की जसं आपण बघतो की कृतकृत्य वेदक म्हणजे शाहीक सम्यक म्हणा किंवा औपचारिक सम्यक मरण करून जातो असं बघतोय आपण शास्त्रामध्ये किंवा कसं पण. तर म्हणजे आणि ह्याच्यामध्ये पण आपण बघतो कुठे उपशम श्रेणीमध्ये पण म्हणजे मुनिराजांचं पण बघतो, म्हणजे शेवटच्या क्षणी संलेखन अवस्थामध्ये पण त्यांना होऊ शकतं व्यवस्थित, हे ते आपल्या आत्म्याचे चिंतन करत पुढे जाऊ शकतात. आपल्याला माहित पण नाही पडणार कदाचित की त्या व्यक्तीचं काय चाललंय पण चिंतन वगैरे, बरोबर, पण तो स्वतःमध्ये असू शकेल. म्हणजे तुम्ही आमच्या साईडला आहे का दुसऱ्या साईडला ते विचारते? मला एक विचारायचं हा की जर समजा त्या जीवाची तीव्र इच्छा असेल संलेखनाची आणि जर त्याला मिळाली तर त्याचे भाव म्हणजे जस्ट मी हे काम म्हणते की आता जस्ट धौलाच्या शिबिराच्या वेळेस एक संलेखनात आली फलटणला, तर शुल्लक दीक्षा
आणि मग नंतर दुसऱ्याच दिवशी खरं यमसल्लेखना घेऊन त्यांचं हे झालं. पण आदल्या दिवशी मी जेव्हा ते दर्शन करायला गेले होते त्यावेळेस इतके सुंदर भाव होते त्यांचे, म्हणजे जे काय अनुप्रेक्षा माताजी आणि ते सगळं सांगत होते ते खूप ग्रहण करण्याचे भाव होते त्यांचे. म्हणजे मला तेच म्हणायचंय की बरोबर आहे, हां. ज्यांनी प्रश्न विचारला ना त्यांना हेच म्हणायचं होतं की त्यांना त्या कंडिशनमध्ये मुनित्वाची साधना काय घडती किंवा मग का द्यायचं अशा वेळी. मग जसं आत्ता विजू काकींनी सांगितलं मी तसं उत्तर दिलं त्यांना. म्हणलं म्हणजे त्यांना मी एक प्रतिप्रश्न विचारला, कारण मी जे सांगणार ते त्यांना किती पटेल माहीत नव्हतं, त्यामुळे मी त्यांना पहिल्यांदा प्रश्न विचारला. ठीक आहे, तुम्ही असं म्हणता की त्या समयाला काय गरज नाही आहे द्यायची किंवा काय उपयोग आहे देऊन असं. तर मी विचारलं त्यांना की असंयमामध्ये मरणं आणि संयमामध्ये मरणं ह्याच्यामध्ये किती फरक आहे, काय फरक आहे की नाही. अर्थ आहे. हां, म्हणजे तुम्ही असंयमामध्ये सगळ्या विकल्पात आकुलतेमध्ये आपलं जीव सोडणं, आणि तेच त्यांना मी हेच सांगितलं की जेव्हा दीक्षा देतात त्यांचा होकार मिळाल्याशिवाय दीक्षा देत नसतात. कितीही कसलीही कंडिशन असू देत, किती त्यांची इच्छा असू दे नसू दे, ते हो म्हणल्याशिवाय दीक्षा देत नसतात. जर त्यांची शक्ती नाही आहे शरीरामध्ये, इच्छा आहे अंतरंगात द्यायची पण त्यांचा होकार नाही आला तर दीक्षा पण देत नसतात गुरु. म्हणजे म्हणून सांगितलं की त्यांची हे भाव तरी झाले ना की या सगळ्या परिग्रहापासून विरक्तीचे किंवा एक गृहत्यागाचे म्हणा, असं जे काही शेवटच्या समयांमध्ये तुम्ही त्यांच्यावर संस्कार करताय, त्यांना आपण प्रेरित करतोय बस निमित्त रूपाने, बाकीचं परिणमन ते स्वतः करणार. म्हणून असंयमात जाण्यापेक्षा तरी संयमाच्या साधनेने भलेही ज्ञान नसेल, भलेही ते उत्कृष्ट पालन करू शकत नसतील, तरी सुद्धा मरून सुगतीला तर जाणार, कारण त्यागाचे भाव आहेत, संयमाचे भाव आहेत, हे चांगल्याच रीतीने आहेत घडणार त्याचं कार्य. दीदी रत्नाकर शाहूकारजी मध्ये एक जण बोला, एक जण. सत्संगाचं पण महत्व सांगितलं की नाही. बरोबर म्हणजे त्या जीवावर संस्कार केले जाणार ना चांगल्या संघात राहून, बरोबर. सत्संगामध्ये येऊन. म्हणजे घरात मरण होण्यापेक्षा तिथं कसा सगळ्याची संगती पण झाली. नाही असे नका, घरात पण असे ना, दीक्षा दिली ना तुम्ही, दीक्षेचे भाव महत्वाचे तो, असे भाव होत नाहीत. भलेही डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही 2 दिवस जगणार आहे, किती भाव करणार आहे सांगा तुम्ही. अशी तीव्रतेने आत्ता करा ना परिणाम, तेच आहे खरं तर मोठं मुख्यतेने हेच सांगितलंय उपदेश की तुम्ही आत्ता चांगले आहात तर आत्ता संयमाची साधना करा, स्वतःवर दीक्षेचे वैराग्याचे परिणाम करा, हे सांगितलंय आत्ता. पण तुम्ही आत्ता करत नाहीये तर ठीक आहे, तुम्हाला उद्या समजलं की तुम्ही परवा मरणार आहे, काय करणार आहे. ते डॉक्टरला बदलून टाकू आपण, दुसरी ओपिनियन काय सेकंड ओपिनियन घेतो. परिग्रह त्यागाचा विचार नाही करत, डॉक्टर बदलायचा विचार करतो. म्हणजे मी तर अजून मरणार नाहीच, ह्याच्यातूनच सिद्ध होतं की आपली किती आसक्ती आहे अजून भोगाविषयी, त्या पुद्गलाविषयी, त्या शरीराविषयी, तो मोह सोडायची तयारी नाही आहे. म्हणूनच असे वैराग्याचे परिणाम होत नाहीत. मग ज्याला झाले त्यांनी त्या समयाला करा पुरुषार्थ. भलेही दीक्षा असं म्हणत नाही आहे, तुम्हाला एखादं व्रत घ्यायचे भाव झाले, एखादं काय संयमाचे परिणाम झाले की आपल्याला रात्री भोजन त्याग करायचं आहे, आपल्याला अष्टमी चतुर्दशी पालन करायचं आहे, काही असतील जे परिणाम, ज्यावेळेस परिणाम झाले विचारात नुसतं आलं तुमच्या की आपण हे करायला पाहिजे, करावं, मर्यादेचं भोजन करावं, अभक्षाचा त्याग करावा, जे काही असतील परिणाम तुमचे, त्या समयाला पुरुषार्थ करा. कारण त्याच्यानंतर पुन्हा ते परिणाम, ती विशुद्धी राहील सांगता येत नाही. त्यामुळं माझं सांगितलं होतं मी एक्सपिरियन्स तुम्हाला की असं वाटलं की ब्रह्मचर्य घ्यावं, मग माताजींच्या प्रेरणेनुसार काय मार्गदर्शनानुसार घेण्याचे भाव केले. माताजींना सांगितलं घ्यायचं आहे, माताजी म्हणाले 1 वर्षाचं घे, मग म्हटले 5 वर्षाचं घे. मग त्यावेळेस असं विचारलं की त्याच्या पुढच्या आयुष्यात काय करणार, 1 वर्ष झाल्यावर जाऊ देत, 1 वर्षापर्यंत काय विचार करणार हो, 1 वर्ष कधी संपतंय, असे भाव होतील बरं का. म्हणजे एक एक्सपिरियन्स आहे, कारण चातुर्मासामध्ये कांदा लसूण वगैरे त्याग करतो, हॉटेलचं त्याग करतो वगैरे, कोण करत असतील तसं, पण ते चातुर्मास कधी संपतंय ना ह्याचं वाट बघतात अनेक जण.
मग तसं 1 वर्षाचा मी नियम केला तर 1 वर्षांनी मी भाव काय करणार, कधी संपतंय, काय करायचं पुढं आयुष्यात, हे सगळं प्लॅनिंग सुरू होते. म्हणजे फुकट आसरव केला ना आता, संयम करून असंयमाचे भाव. मग असं विचार केला की घ्यायचं तर परत आत पाय टाकलेला बाहेर काढायचा नाही, असा विचार आला. आणि मग माताजींना सांगितलं मी घेणार तर आजीवन घेणार. आणि झालं ते असं. म्हणजे मला म्हणायचं तुम्हाला पण जेव्हा वैराग्य होतंय, जेव्हा तुम्हाला असे भाव होतात एखाद्या संयमाचे, तर त्यावेळेस पुरुषार्थ करा आणि ते घडवणार तुम्ही. असं विचार नको की भविष्यात कसं होणार, काय कसं पालन करणार, हे असले विचार नको. जर तुम्ही आत पडलाय तर नियमाने त्याचं पूर्णता करणार. एवढं दृढता असावी इकडे ये. चला, तर हे जे हां बोला. त्याच्यामध्ये असं असू शकतं की आता जे म्हणजे संयम केला आणि जरी स्वर्गात वगैरे जाणार तो जीव, तरी मग तिथे त्या भोगामध्ये पण राहून सम्यक दर्शन पुढे प्राप्त केलं तर त्याला काही अर्थ आहे, नाहीतर मग परत नंतर आहेच ना, आहेच ते तर आहेच. ज्ञानपूर्वक करा हे तर चांगली गोष्ट आहे. म्हणून तर म्हटलं ना, त्यांना मी सांगितलं की आत्ता त्यांनी दीक्षा घेतली, मला सांगा त्याला कोण असं सोडणार आहे का की जाऊ देतं त्याचं त्याच्यावर आहे. असं नाही आहे. त्याला ते सानिध्य मिळणार, तसं उपदेश मिळणार, तसंच समागम मिळणार, तशा प्रकाराने त्याला सगळं मार्गदर्शन मिळणार की नाही असं नाही. आणि तो जीवसुद्धा स्वतः तसा पुरुषार्थ करत राहणार. म्हणजे मी पण बघितलं आहे, माझी गृहस्थ दशेतली आजी, तर समोर बस, समोर बस, ते घेणे बस. आणि आपल्या आत्म्यावर संस्कार पण होतात ना. जर अंतसमयी जर असे मुनिव्रत धारण केलं तर पुढं पण ज्या भावात सुद्धा आपल्याला परत तसे भाव झाले. हा ना, तर म्हणून तर आपण तेच ना, आजपर्यंत संयमाचे संस्कार भरपूर केलेत, पण संयमाचंच काय केलं नाही आपण पुरुषार्थ. ह्याच्यासाठी तर जेव्हा समागम मिळतोय, जेव्हा भाव होत आहेत, जेव्हा तशी काय अनुकूलता आली आहे ना, त्यावेळेस पुरुषार्थ करा. आणि संयमाचं किंवा अशा विशुद्धीचं फळ नियमाने आपल्याला चांगलं मिळणार आहे, नाही असं नाही आहे. कारण या पुद्गलापासून प्रीती सोडण्यासाठी काय म्हणायचं, जरासं एक पाऊल पुढं ढकलावं लागणार आपल्याला स्वतःला. नाहीतर हे तर अनादी अनंत बद्ध आहे तुमच्यापासून, अनादीपासून बद्ध आहे. त्यामुळे ह्याच्यातून सुटायचं तर थोडा रेटा द्यावा लागणार आहे. त्यामुळे जेव्हा संस्कार घडत आहेत किंवा आता वेळ नाही आहे तुम्हाला, कारण हीच एक पर्याय अशी आहे की याच्यातून मुक्तीची साधना होऊ शकते. म्हणजे काय मुनिदशा वगैरे, संयम वगैरे अंगीकार करून तुम्ही साधना करू शकता. इथून कुठल्या पर्यायात गेल्यावर काय करू शकणार आहे. म्हणून सांगितलं परिग्रहाची. अजून एक त्यांनी घेतलं छान असं, मला ते पण वाचायला मिळालं, बघू द्या वाचू आपण. म्हणजे दीक्षा घेणं किंवा संध्याकाळी वाचू बघू आज, की दीक्षा घेण्यामध्ये किंवा असं मुनित्व अंगीकार करण्यामध्ये आपला काय फायदा होतो. जेव्हा त्या अंतिम समयामध्ये तुम्ही असं काय तुमच्याकडनं झाली साधना, तर तुम्हाला त्याचा काय फायदा होतो. जसं इथं पण एकांचं असंच झालं की सोलापूरचे प्रॉपर होते, ते गेले ते पुण्याला राहायला, आणि तिथून त्यांना काय हार्टचा त्रास व्हायला का काय असं, तर त्यांनी त्यांच्या मुलाला बोलवून घेतलं. मुलगा आला आणि त्यांना घेऊन कुठल्या संघात चालले होते ते. त्यांना असं कळलं होतं की त्यांना जास्त वेळ नाही आहे म्हणून. मग त्यांना गाडीत घालून ते घेऊन चालले होते MP कडं. आणि जाताना रस्त्यामध्येच कुठंतरी एके ठिकाणी थांबले होते ते कुठल्या तरी संघामध्ये मध्येच. आणि तिथंच त्यांना जास्त झालं. त्यावेळेस तिथल्या संघातल्या माताजींना सांगितलं की यांना दीक्षेचे भाव आहेत किंवा यांच्याकडं वेळ नाही आहे. लगेच दीक्षा दिली तिथल्या तिथं. म्हटले दुपारी 3 वाजता दीक्षा दिली का काय, आणि 4 वाजता असं जीव गेला. म्हणजे संस्कार शेवटी आतून येणार आहे, तो परिणाम आपल्या आतून विशुद्धी वाढणार आहे. असं बाहेरून जबरदस्ती करणे योग्य नाही आहे. ही दीक्षा वगैरे साधना वगैरे जबरदस्ती कोणी कोणाला दीक्षा देऊ शकत नाही. हेच सांगितलं त्यांनी पुढे एका पॅरेग्राफमध्ये, की बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जबरदस्ती करू शकाल, पण वैराग्य दीक्षा ह्याच्यामध्ये काय जबरदस्ती करणार हो. मग त्यांनी मला विचारलं समोरच्यांनी, म्हणले असे अनेक जण दिसले की दीक्षित झाले आणि परत भ्रष्ट झाले, मग असं नको ना घडायला. मग त्या जीवाचं असं झालं तर, अशी त्यांची शंका होती. म्हणजे ज्यांना तुम्ही अंतिम समयात देताय त्यांचे भाव बदलले किंवा ते दीक्षित अवस्थेमध्ये पण असं मोही झाले तर काय करायचं. मग त्यांना असं म्हणायचं होतं की तुम्ही त्यांना पहिल्यांदा तयार करा आणि मग जे असे कुशल आहेत, कुशाग्र आहेत त्यांना दीक्षा द्या, असं त्यांचं म्हणणं होतं. मग मी सांगितलं त्यांना की ठीक आहे,
हे तर आहेच, असंच द्यायला पाहिजे. पण याची पण गॅरंटी नाही आहे की कोणी कुशल व्यक्ती हुशार आहे, सगळ्या रीतीने समर्थ आहे, त्यांनी दीक्षा घेतली आणि छेद नाही झाला असं पण नाही आहे. असे पण अनेक उदाहरणं ऐकलीत आपण. अनेक वर्षांची साधना केली त्यांनी आणि काय म्हणायचं तल्लख बुद्धी, सगळं वस्तू व्यवस्था, म्हटलं शेवटी क्षयक्षम उदय कसे असतील त्याच्यानुसार परिणाम दिसून येतील आपल्याला. तसं काहीतरी तुम्हाला पर्याय बदललेली दिसेल. पण म्हणून पायच न उचलणं, काय म्हणायचं त्या संयमात न जाणं, साधना न करणं हा मार्ग नाही आहे. बरोबर. गाडीचा ऍक्सिडेंट होतो म्हणून कोणी कार चालवत नाही असं होत नाही. बरोबर. पाण्यात पडल्यावर पोहायला येतच, पोहायला शिकवावं लागत नाही. हां, काय करतो मरायला लागल्यावर हातपाय मारतो का नाही? हो ना. पडला का पाण्यात कधी? होय, स्विमिंग पूलमध्ये पडलाय. परिणामाची विचित्रता कशी आहे की कुठला जीव कुठं कधी खाली येतो, एकंदरीत जातो, कुठला जीव कधी तमेतो प्राप्त. हा ना, म्हणून तर आत्ता मिळालंय ना चान्स, तर त्या चान्सचं सोनं करा ना. संधी मिळाली त्याचं सोनं करा. म्हणजे हा नको विचार की कधीच एवढं आपल्यासाठी रूल करून ठेवा की कधीच निगेटिव्ह थिंकिंग नाही करायचं. मी हे संयम घेतला तर माझ्याकडनं नाही पालन झालं तर, असे काय दोष लागले तर, हे निगेटिव्ह थिंकिंग नको. ठीक आहे, त्याला तुम्ही सुरक्षा करण्यासाठी हा विचार करणार की असे दोष लागायला नकोत, ह्याच्यासाठी मी सांभाळायला पाहिजे, हे असे तुम्ही विचार करणं योग्य आहे. पण असं झालं तर हे घ्यायलाच नको व्रत, हे परिणाम चुकीचे आहेत. म्हणून सांगितलं की थोडंसं पुढं सरका. काय तिने साराचा विचार करून प्रतिज्ञा पण केली. जसं मोक्ष मार्ग प्रकाशक मध्ये आलंय की तुम्ही प्रतिज्ञा घेताना काय करायला पाहिजे, तर तुमची वर्स्ट टू वर्स्ट कंडिशन विचार करून त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकाल, किंवा मग त्याच्यामध्ये जसं लोकांचं होतं कोविडमध्ये की दर्शन प्रतिमा आहे तर त्यांना वाटलं की दर्शन करून केल्याशिवाय तरी काही होत नाही. तर कुठल्या परिस्थितीमध्ये आलं तर आपण नाही करू शकत, ते पण सगळं म्हणजे आपल्या हातात नाही. बरोबर आहे ना. त्याचा पण म्हणजे विचार तुम्हाला करून म्हणून तर तुम्ही म्हटलं ना, त्या संयमाचं कसं पालन होणार आहे हे आत्ता तुम्ही विचार करून ठेवा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे कधी मला जर दोष लागले, कधी माझ्या शरीराची प्रतिकूलता असताना मला ते संयम कसं पाळता येईल, हे कसं पाळता येईल ह्याचा उपाय आत्ता शोधून ठेवा. असं नाही की तेव्हा मला दोष लागतील म्हणून मी आत्ता संयम घ्यायला नको, हे विचार चुकीचे आहेत. असं म्हटलं तर कोण दीक्षा घेणार, कोण मोक्ष मार्गस्थ होणार? आणि असं पण नाही ना की कोणाला कधी वैराग्य येईल. त्यांना एखाद्याला वाटलं शेवटच्या वेळी झालं वैराग्य आपण घ्यायला पाहिजे, तर त्याला ती अपॉर्च्युनिटी मिळायलाच पाहिजे की तो दीक्षा घ्यायला, म्हणजे असं सगळी अनुकूलता त्याला मिळायला पाहिजे. बरोबर आहे की. म्हणजे तेव्हा वेळ राहील की नाही हे पण सांगता येत नाही. तुम्हाला भाव झाले नुसते आणि तुम्ही त्या भावनेतच मेलात तर, असं झालं पण अनेकांचं इथं. पण त्यांची खूप इच्छा होती एका क्षपकाची. त्यांनी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की माझ्या अंतिम समयामध्ये मला हॉस्पिटलमध्ये नेऊ नका, मला ॲडमिट करू नका, औषधं गोळ्या देऊ नका, माझी सल्लेख ना साधा मला दीक्षा द्या. खूप तीव्र इच्छा होती. आणि नेमकं झालं असं की ॲडमिट होत्या त्यांना काहीतरी कावीळ झाली होती, ते पोटात उतरलेली, सगळे इलाज झाले होते, पण आता हेल्पलेस होते डॉक्टर. त्यांनी सांगितलं घेऊन जावा म्हणून. आणि त्यांना घेऊन आलं तर माताजी एक महाराज होते इथे, एक संघ होता आणि त्यांच्यासमोर आणून ठेवलं होतं. तर त्यांची जवळपास लास्ट स्टेप होते, लास्ट श्वास असतील असं म्हणा. आणि त्या समयात त्यांच्या समोर महाराज होते. आणि मग पहिल्यांदा त्यांनी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की मला दीक्षा द्या. आणि मग त्यांनी समोर आले महाराजजी आणि त्यांना विचारलं की दीक्षा घ्यायची आहे का. आता त्यांच्या शरीरातली शक्ती नव्हती. त्यांनी डोळ्यांनी वगैरे इशारे करून सांगितले, हात काहीतरी उचलला, असं काहीतरी केलं होतं आणि सांगितलं की हो. पण त्यांनी होकार नाही दिला म्हटल्यावर त्यांची दीक्षा नाही झाली. आणि त्यांचे प्राण असे, मला समजलं मी जाऊन पोहोचेपर्यंत किंवा असं काय आमच्याकडनं निर्णय होईपर्यंत ते राहिले नाहीत. काय करणार अशा परिस्थितीमध्ये. म्हणजे वेळ फार थोडा आहे आपल्याकडं, म्हणून सावध व्हा आणि संयमाची साधनेसाठी स्वतःला जोडा. गेली जरी त्यांची प्रत्यक्ष दीक्षाने झाली तरी भाव त्याचं फळ त्यांना नक्कीच लागलं असेल. काय काय 1 मिनिट मी ऐकले नाही, परत बोला. होय नक्की. त्यांचे भाव इतके इतके उत्कृष्ट होते तर हां. त्याच्या भावाचं फळ मिळणारच आहे, ते तर आहेच. बरोबर आहे की त्याचं फळ मिळणार. पण तरी सुद्धा नुसतं भावना करून आपल्याला सोडायचं नाही आहे हे शरीर. आपल्याला तसा शक्य असेल तर पुरुषार्थ पण करणं आवश्यक आहे. म्हणून आता करा साधना. कोणत्या गतीमध्ये गेले हे मी कसं सांगणार.
जाणार भैया, फक्त त्यांचे भाव छान होते ना म्हणून त्यांनी चांगल्याच गतीला जाणार. म्हणून सांगतात की तुम्हाला नियम घ्यायचा ना, काहीतरी छोटासा नियम घ्या, मोठा नियम घ्या, पण छान असताना घ्या. असं काही नाही की रोग झाला म्हणून हे सोडलं मी, परत रोग संपल्यावर परत काहीतरी खायला लागलो. हॉटेलचं खातो का नाही? हॉटेलमधलं खातो का नाही? मग ते खायला पाहिजे का? किती गंदा गंदा असते ते. मग आपण ते खायला लागलो आणि नरकात गेलो तर चालतंय का? मग नरकात जायचं आहे का आपल्याला? कुठं जायचं आहे? मग कसं जाणार वर? म्हणून एक एक दिवस रोज म्हणायचं आज मी हॉटेलचं खाणार नाही. काय आपल्याला घरात असताना वगैरे आपण खात नाही हॉटेलचं. म्हटलं सांगायचं मम्मीला मी हॉटेलमधलं आज खाणार नाही. ओके. ध्यान करू, 1 मिनिट ठेव. जाणार हा मी शरीरापासून भिन्न जाणणारा जीव आहे. मी म्हणजे हे पुद्गल द्रव्य नाहीच. या पुद्गलाची मला आसक्ती नाहीच. एकत्व नाही, ममत्व नाही. उत्तम संयम स्वरूप निज ध्रुव जाणा. उत्तम तपधर्मयुक्त निज जीव जाणा. हा मी तर स्वयं निर्ग्रंथ आहे, दिगंबर आहे. अरिहंत स्वरूपोऽहं सिद्ध स्वरूपोऽहं. ओम विसर्जन. नमो हरि.